ते अर्ध्या याच्यात अर्ध्या त्याच्यात अर्ध्या याच्यात असं मिक्स करायचं. म्हणजे समोरच्याला तू असं नाही दाखवायचं का तू प्रत्येकाला आधी हे करतील मग नंतर जरा ते करतील, नाही, मिक्सिंग करायचं. नंतर भोयांवरून मी तुला खूप वेळा म्हटले तू एकच भोय नाही, हे आपले तिन्ही बोट असे फिरले गेले पाहिजे राऊंड मोशन मध्ये. आणि डोळ्यांवर असं शांतपणे हात ठेवायचंय, उचलायचं, ठेवायचंय, उचलायचंय. 3 ते 4 वेळा करायचं. परत रिपीट असं करायचं, परत ठेवायचं, उचलायचं, ठेवायचं, उचलायचं. याने काय होतं, तिचे डोळे असं वाटतं तिला हा मला आपण जरी असं केलं ना तरी बरं वाटतं. हा छान वाटतं म्हणून ते करायचंय, बाकी काहीच नाही. हे बघ असं 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 आणि तोच हात हलक्या हाताने घ्यायचा आहे, हळूच फिरवायचा. जेव्हा तू पहिली आणि सेकंड स्टेप ज्या वेळेस होईल ना तुझी, तिसऱ्या चौथ्या स्टेप पासून तिला रिलॅक्स वाटेल असंच करायचंय. मग तुला मसाज द्यायचाय, मग पर असं पण नाही द्यायचं पुढच्याला प्रेशर सहन नाही होणार. तो तेवढ्यात तेवढा हळूहळू झालं असं. किंवा अशी आली, अशी इथे प्रेशरला आणि कानामागून जा आणि खालचा दे आणि परत अंगठा ठेवून तिथूनच ह्या नेकवरूनच असंच खाली शोल्डरला आणि शोल्डरला प्रेस करून इथपर्यंत खांद्यापर्यंत असं. मग त्याच्यानंतर आता ती झाली डोळ्यांवरची. नंतर ही एक आणि अशी. नंतर ही एक सांगितली होती, आठवतं मी काय म्हटलं, नाकावर डायरेक्ट दोन्ही हात. हा काही काही सवय असते, दोन्ही प्रतिभाला सवय बघ दोन्ही हात लावते ती. मी तिला काल काय म्हटलं, तू एक हात लाव, 2 हात नको लावू. का माहिती का, काय होतं दोन्ही हाताने जर केलं ना, तो हलका हात असेल तर ओके, ज्याला सवय त्याला ठीक आहे. पण समोरच्याला काय होतं माहिती का, हे नाक आहे ना गुदमरतं लगेच. इथं जरी प्रेस झालं ना थोडं जरी, तरी लगेच त्याला गुदमरतं. त्यामुळं मग सिंपल आहे ना, डायरेक्ट करा. तळ हात लावा. तळ हात का लावायचा माहिती का, हा एरिया आणि हा एरिया समोर असतो डायरेक्ट आपला, मध्ये खड्डा राहतो, त्यामुळे नाक पण प्रेस होत नाही आणि हे पण क्लीन होतं फोरहेड. आणि इथला जो डेड स्किन असतो किंवा ओपन पोर्स वगैरे असतात ते निघून जातात. डायरेक्ट असं सपाट हात लावायचा, पटकन निघून जातो असं. आणि मग झालं परत हे. आणि मग परत मॅक्झिलाकडे जायचं, व्यवस्थित क्लीन करायचं इथलं असं. नंतर व्हाईट हेड्स वगैरे काढताना वरून नाक दाबायचं नाही. काल तू माझं नाक दाबत होती, माझा श्वास कोंडत होता, तसं करायचंच नाही. हात इथे ठेवा ना, हा जो स्ट्रेट आहे ना याच्यावर हात ठेवा ना. इथं इथं तर काय होत नाही आपल्याला हात लावून. इथं ठेवा, अशी स्किन थोडीशी लिफ्ट करा वरती, येते हे बा. आता माझं खूप तेलकट राहते, पण इथं जर हात ठेवला ना, फक्त आपला शेंडा वाकणार आहे नाकाचा, प्रेस नाही होणार आहे आपली नाकाची होल, फक्त शेंडा वाकणार आहे. तू करून बघ स्वतःच, पण फक्त शेंडा वाकतोय. कळालं प्रतिभा, फक्त शेंडा वाकणार आहे. आणि मग त्यावेळेस तू क्लीन करताना पण असं खूप प्रेस नाही करायचं इथं, आल्हादपणे वरती करायचंय, खाली करायचं नाही, वरती घ्यायचंय. तो जो हे घेतोय ना आपण रिमूव्हल, तो खाली नाही करायचा. पुढे ठेवला, हे बघ हा जो आहे ना, हा कधी पण करताना आहे ना, हे बघ असा करायचा इकडं इकडं, हे बघ असा. हा एखाद्याचं खूपच उंच नाही निघत त्यावेळेस तुम्ही पुढं करा, पुढं. पण हे असं खाली नका दाबू. ज्यावेळेस आपण इथं दाबतो ना, इथं इथं खाली खाली दाबतो ना, इथले ज्या नाजूक नसा असतात ना तिथं दाबले जातं, लगेच डोळ्यातून पाणी येतं, म्हणून येतं पाणी. म्हणून काय करायचं, नाकाचा शेंडा वाकवायचा आणि एकतर स्ट्रेट पुढं न्या, नाहीतर मग मागं आणा. ते मागं आणताना पण हे असं सरळ नाही लागलं गेलं पाहिजे, असं आडवं लागलं गेलं पाहिजे. त्याच्यावर काय होतं, आडवं जर लागलं ना मग हे नाही होत, टोचत नाही सुईसारखं. आणि असं उभं जर लागलं गेलं ना ते टोचतं ते सुईने, म्हणून. आणि गालावरचं वगैरे पण काढताना स्किन अशी दोन्ही हाताने टाईट करा, किंवा तिला पण टाईट करा. सांग असं असं टाईट कर सांगायचं तिला, किंवा ओढून धर आतमध्ये स्किन म्हणायचं तिला.
मग त्यावेळेस किंवा आणि आपल्या दोन्ही हाताने जिथं करायचंय ना तिथं डायरेक्ट अशी टाईट ओढायची स्किन आणि मगच काढायचं. तुम्ही हाय त्या स्किन मध्ये लूज याच्यात काढलं गेलं ना तिथं काय होतं, दुखत जास्त मग ते हाडावर स्किन जात नाही. ॲब्रो करताना पण कधी पण तिला म्हणायचं वरून जास्त ओढ, खालून थोडेसेच ओढ. खालून थोडे ओढले का ही ॲब्रो आपली हाडकावर येते इथं वरती ओढल्यावर आणि मग त्रास कमी होतो. कधी पण सांगायचं वरून ओढताना जास्त ओढा म्हणायचं, खालचं थोडंसंच ओढा, बरोबर हे होतं. ते झाल्यानंतर रिमूव्हलचं नंतर आता काय राहिलं, कान पण त्याच्यामध्ये करायचे. तुम्ही क्लीनअप करताय त्यावेळेस ओके, फक्त फेसच करताय. नंतर बॅक करताय, कधी फेशियलला बॅक करून देताय तुम्ही. काय काय क्लीनअप मध्ये करा म्हणतात बॅक पण. मग त्यावेळेस 50 रुपये एक्स्ट्रा घ्यायचे, 60 रुपये एक्स्ट्रा घ्यायचे फक्त बॅक करण्याचे. आणि ज्यावेळेस फेस झालाय ना त्यावेळेस मग जेव्हा लास्ट स्टेप करायची आपल्याला, क्लीनअप मध्ये नाही पण फेशियल मध्ये, इथून जायचंय फ्रंटलला, जशी स्पाला करतो ना आपण, हा तसं तसंच हात क्लीन करून घ्यायचा. हात क्रीमचा नाही ठेवायचा, क्लीन करून घ्यायचाय. इथून सेंटर पॉइंट घ्यायचाय डायरेक्ट फ्रंटलचा, डायरेक्ट बॅकला जायचंय. कसा, इथून सरळ कोणते दोन्ही पण अंगठे प्रेस करत 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 लास्टला कुठं, इथं हे इथं आपली खुशी असते ना तिथं, तिथपर्यंत जायचंय दाबत दाबत. म्हणजे हे 2 बोटं पण आणि हे 2 बोटं पण, किंवा तू हे पण दाबू शकते, ज्याला ज्याने सवय त्यांनी. हे दोन्ही पण अंगठे दाबायचे, हे दोन्ही पण बोटं दाबत 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 कुठं, पाठीमागं इथं. आणि नंतर हे हात दोन्ही पण असे करायचे आणि हा डोकं डायरेक्ट पूर्ण डोकं असं धरून प्रेस करायचंय. प्रेस खूप पण नाही करायचं. हे बघ, हा फेस ठीक आहे. आणि हे बघ, तुला काय वाटतं प्रतिमा? मोकळं मोकळं वाटते. असं करायचंय. हे तू 3 ते 4 वेळा करून घ्यायचे तिला फेशियलच्या स्टेप मध्ये मध्ये 1-2 वेळा. ज्यावेळेस तू क्रीम चेंज करते ना तेव्हा त्यावेळेस हात ज्यावेळेस आपण क्लीन करतो ना त्यावेळेस असं जायचंय आणि फेस डोक्यासहित असं, म्हणजे इथं पण आपले 2-3 बोटं पाहिजे फोरहेडला आणि इकडं पण असं दाबायचंय. दाबायचं पण खूप नाही, आत्ता कसा मी दाबला तेवढाच, त्याच्यापेक्षा जास्त नाही दाबायचंय. आणि ज्यावेळेस मग बॅक करू ना तिला पूर्णपणे असं हे केस वरती बांधलेलेच ठेवायचे, हे काही खाली नाही येऊन द्यायचे. अशा आहेत ना त्यावेळेस काय करायचं मग, हे बघ आता मला तिकडून नाही करता येणार कारण मग तुम्हाला नाही दिसणार. काय करायचंय, इथं आपण ज्यावेळेस करतो ना, हे बघ आपली ही खुशी असते ना इथली पाठीमागची, तिथून खाली इथं जायचंय. इथं आपलं हाड आहे ना, हे हाड, हे बघ हे त्या हाडापर्यंत दाबत जायचंय इथून असं, ठीक आहे. नंतर परत असं, आणि हे ना 2 ते 3 वेळा करायचंय, ठीक आहे. आणि नंतर तेच बोट इथपर्यंत गेले का तेच सरळ आणायचे कुठं, खांद्यापर्यंत, दोन्ही पण बाजू. तसं झालं त्याच्यानंतर मग तिथून खालचा एरिया राहतो ना पाठीचा, त्याला असं करायचंय. हे 4 बोटं तुमचे असे फिरले पाहिजे असे. तुम्ही हे फोरहेडला पण करू शकता कारण हा हात त्यावेळेस आपला खूप हे असतो ना क्रीमांचा मऊ, तो लय पटकन सिप होतो असा. काय झालं, एवढा फेशियल स्टेप लक्षात ठेवायची. झोप आली.